हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या. तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे. आणि आत्ता बघा सकाळचे 6:15 वाजलेले. हे बघा तुम्हाला बाहेरचं जरा व्ह्यू दाखवते. हे बघा अजून काळोखच आहे, लेकिन जरा पण वारं नाही काय नाही, एवढं गरम व्हायला लागले आमच्याकडे. इथं पहिला येऊन मी कुकर लावली, मग ते भात आमटीचं. आणि आज मला 2 भाजी करायचं, एक कांद्याच्या पातीची भाजी करायची आहे आणि एक भेंडी करायची आहे. त्याच्या आधी मी ना रात्री मेथी सीड्स वॉटर भिजून ठेवली होती ना, ते पिते. त्याच्यानंतर काय झालं, ॲक्च्युली मी ना 5:15ला उठलेले आहे, लेकिन तेवढं लवकर मला शूट वगैरे घ्यायचं जमलं नाही, म्हणून मी 6:15ला चालू केली. आता इथं बघा पाणी गरम झाले, पाणी मी ओतली बकेटमध्ये आणि आरोहीला उठवली. त्याच्यानंतर मी भाजीची तयारी केली. ह्यांना मी भेंडीची भाजी वगैरे करून घेतली आहे. त्याच्यानंतर बघा मला ना कांद्याच्या पातीच्या भाजीची पण करायची होती, त्याची रेसिपी देते. हे बघा एक कढईमध्ये 2 चमचे ना तेल घातले, त्याच्यामध्ये मोहरी घातली. त्याच्यानंतर मी ठेचलेलं ना लसूण घातली. त्याच्यानंतर हळद पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मी वापरते मालवणी तिखट, ते घातली. त्याच्यावर छान परतून घेतली. ते हे सगळं झाल्यानंतर बघा ते कांद्याची भाजी आहे ना, ते फोडणी देऊन टाकायचं. आणि तुम्ही एक सांगा, तुम्ही कांद्याच्या भाजीमध्ये कांदा वापरता का? मी तरी वापरत नाही, क्योंकि एक तर ऑलरेडी ते कांद्याची जी भाजी आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे व्हाईट कलरचे हे पण असतात ना, त्याबद्दल मी ह्याच्यात वापरत नाही. तुम्ही वापरत काय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे छान परतून वगैरे झाल्यानंतर ना मी ह्याच्यात ना लाल मसूर डाळ घालते. त्याच्यानंतर हे पण छान मिक्स वगैरे करून घेते. त्याच्यानंतर काय करते, एक प्लेट ढापून ठेवते, त्याच्यावर थोडंसं पाणी हे करते, क्योंकि आतमध्ये भाजीला थोडंसं वाफ दिले ना, ते म्हणजे सुकत नाही आहे भाजी आतमध्ये. त्याच्यानंतर हे बघा इथं ना आरोहीची तयारी पण चालू आहे. आरोह्याचा फ्रेश वगैरे झालेली आहे. ही ना मास्क लावते, क्योंकि ह्याला खोकली आहे म्हणून. मीच म्हटले मास्क घालून जा म्हणून, त्याबद्दल खूप वर्षाने एक मास्क भेटलं. त्याच्यानंतर इथं मी सगळं चपाती वगैरे करायचं तयारी करते. ॲक्च्युली मला आज भाकरी करायचं होतं, लेकिन गुडियाचं डिमांड होतं की चपातीच पाहिजे, त्याबद्दल मी चपातीच करून टाकली. आणि इथं माझं हे बघा कांद्याची भाजी पण तयार झाली. खूप कमी समय लागते ह्याला, की जास्त काही वेळ लागत नाही आहे. हे बघा तुमच्याबरोबर बोलत बोलत माझं चपाती पण झालं. हे बघा तुकडे करून हे ना मी गुडियाच्या टिफिनचं तयारी करते. आणि हिला पण भेंडीची भाजी केली. आरोहीचं टिफिनचं पण तयारी झाली. इथं आरोहीचं केस विंचरायचं होतं. केस विंचरायचं तरी ना माझ्यासाठी तर खूप मोठं टास्क आहे बघा. एवढं घाई होते ना, ते वेणी पण एवढं चांगलं होत नाही. तरी पण आरोही गेली स्कूलला. इथं गुडियाचं पण सगळं तयारी केली मी उठून. आता गुडिया पण स्कूलला गेली, तिचं ते वाफ घ्यायचं, ते वाफ घेतली आहे. त्याच्यानंतर बघा हे आरोहीच्या पप्पाचे सगळं टिफिन पण तयारी करून ठेवली. हे सगळं झाल्यानंतर माझं आलं रुटीन मध्ये, की झाडू फरचा वगैरे पोछा वगैरे मारायचं. मला काय वाटलं, गुडियाचा 10:30ला स्कूल सुटणार आहे, मग मी खूप फास्टने काम करत होती. लेकिन गुडियाचे पप्पा होते, त्यांनी म्हटलं की गुडियाला आणतो 10:30 म्हणून. त्याबद्दल परत मी जरा स्लो काम करायला लागली. त्यांनी जाऊन गुडियाला आणले. गुडिया आल्यानंतर ना पटकन अभ्यास करायला बसली बघा. युनिफॉर्म पण चेंज केली नाही, क्योंकि ती 8 दिवस गेली नव्हती ना स्कूलला. त्याबद्दल तिचं ना 6 पेजेस होतं लिहायचं, लेकिन ते अर्धा तासमध्ये सगळं अभ्यास केली. आणि मी आल्यानंतर तिचं टिफिन चेक केली तर ना सगळं फिनिश केली होती. थोडीशी भेंडीची भाजी राहिली होती. आणि हे बघा तुम्हाला मी एकदा सगळं घर पूर्ण दाखवते. माझं सगळं काम झालेलं आहे. आत्ता वाजलेलं होतं 11 वाजलेलं होतं बघा. हे बघा सगळं हे झालं. देवाला पण सगळं दिवा लावले मी. हे बघा पूर्ण सगळं क्लीन साफसफाई केली. आणि हे भेंडीची भाजी आहे केलेलं, हे कांद्याची भाजी आहे. आणि मी हे बघा आयरा त्याच्यामध्ये येऊन मला विचारत होती काहीतरी. आणि हे बघा सकाळी मी ना मसूर डाळची आमटी केली होती आणि भात पण लावली होती. त्याच्यानंतर आला माझा ब्रेकफास्ट. इथं मला 11:15 वाजले होते. आणि मी ना रात्रीच ना ओव्हरनाईट ओट्स करून ठेवली होती. माझं तरी वन ऑफ द फेवरेट आहे. काय झंझट नाही, काय नाही, एक दिवस आधीच करून ठेवायचं. त्याच्यामध्ये मी ॲपल आणि वॉटरमेलन घातले होते. हे बघा तुमच्या पुढेच खाते मी. खूपच चांगलं, म्हणजे चांगलं टेस्ट. मला तरी खूप डेली पण मी खाऊ शकते बघा, एवढं मला आवडतं. तिथं बाहेर गुडिया अभ्यास करत होती. त्याच्यानंतर वाजले 12:30. आत्ता आहे मेन मतलब की आता आरोहीला आणायचं, त्याबद्दल मी सगळं स्कार्फ बांधली, टोपी घातली, आरोहीला आणायला चालली. हे बघा आरोही बाहेर येते, तिला पण टोपी घातली. त्याच्यानंतर पुढे आलो तर इथं ना आरोहीच्या स्कूलच्या पुढे रस्ता आहे बघा, हे ते तळेकडचं. तिथं ना काहीतरी काम चालू आहे, काहीतरी ते सगळं तोडून फोडून टाकलेलं आहे. मतलब की आता काहीतरी नवीन बांधणार आहे. घरी येईपर्यंत बरोबर 1:45 वाजले होते. इथं घरी आल्यानंतर बघते तर ना गुडिया खूप रडत होती. मी विचारले काय झालं तुला? मग ती ना तिचं एक फ्रेंड आहे इकडं, त्याचं काहीतरी भांडण झालं होतं, त्याबद्दल ती खूप जोराने रडत होती. चला मग व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. नवीन असलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.